30 सेकंद, 30 ठिकाणं, 30 बॉम्ब आणि इराणच्या सर्वोच्च नेत्याचा खात्मा. इराणवर अमेरिका आणि इस्रायलनं संयुक्तपणे मोठा लष्करी हल्ला केला, ज्यात इराणचे सर्वोच्च नेते आयातुल्ला खामेनी यांचा मृत्यू झाला. इराणमधील सर्वोच्च नेत्याचा खात्मा अमेरिका आणि इस्रायलने नेमका कसा केला हेच जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून. एका बाजूला शक्तिशाली अमेरिका आणि इस्रायल तर दुसऱ्या बाजूला इराण. अमेरिका आणि इस्रायलने शनिवारी इराणवर जोरदार हल्ले चढवले. तिकडे इराणने सुद्धा या हल्ल्यांना प्रत्युत्तर दिलं. इराणला अण्वस्त्र निर्मिती करण्यापासून रोखणं हा या हल्ल्यांचा मुख्य हेतू होता. यासाठीच्या कराराबाबत चर्चेच्या 3 फेऱ्या अपयशी ठरल्या आणि त्यानंतर अमेरिका आणि इस्रायल अधिकच आक्रमक झालं. अमेरिका आणि इस्रायलनं इराणवर केलेल्या हल्ल्यामध्ये इराणमध्ये 200हून अधिक जण ठार झाले. दक्षिण इराणमध्ये मिनाब येथे शाळेला लक्ष्य करण्यात आलं. यात 85 विद्यार्थिनींचा मृत्यू झाला. इस्रायल आणि अमेरिकेचे मुख्य लक्ष होतं इराणचे सर्वोच्च नेते आयातुल्ला खामेनी. आयातुल्ला खामेनी यांचा खात्मा करून इराणमध्ये सत्तापालट करणं हाच त्यांचा मुख्य हेतू होता. इराणचे सर्वोच्च नेते आयातुल्ला अली खामेनी यांच्या कार्यालयाजवळ अमेरिका आणि इस्रायलने हल्ले केले. तेहरानमधील खामेनी यांचं हे कार्यालय फक्त एक सरकारी कार्यालय नव्हतं, तर त्यांचं घर त्यांच्या नेतृत्वाचं केंद्र सुद्धा होतं. याच सरकारी कार्यालयावर हल्ले करण्यात आले. अमेरिकेने इराणवर केलेल्या या लष्करी कारवाईला ऑपरेशन एपिक फ्युरी असं नाव देण्यात आलं, तर इस्रायलने त्यांच्या या मोहिमेला ऑपरेशन लायन रोअर असं नाव दिलं. अमेरिकेने इराण विरोधात मोठी लष्करी कारवाई सुरू केली असं ट्रम्प यांनी सोशल मीडियावर सुद्धा म्हटलं होतं. अमेरिका आणि इस्रायलनं थेट खामेनी ज्या ठिकाणी राहत होते त्याच ठिकाणाला लक्ष्य केलं. काही रिपोर्ट्सनुसार खामेनींच्या ठिकाणावर सुमारे 30 शक्तिशाली बॉम्ब टाकण्यात आले, ज्यामुळे संपूर्ण परिसर उद्ध्वस्त झाला. खामेनी यांच्यासह त्यांच्या कुटुंबातील अनेक सदस्यांचा यामध्ये मृत्यू झाल्याचा दावा सुद्धा आंतरराष्ट्रीय माध्यमांनी केलाय. तज्ज्ञांच्या मते या हल्ल्यामध्ये GBU-28 लेझर गाइडेड बंकर बस्टर बॉम्ब वापरण्यात आला. वॉल स्ट्रीट जर्नलच्या रिपोर्टनुसार इस्रायली लढाऊ विमानांनी खामेनींच्या कॉम्प्लेक्सवर एकूण 30 बॉम्ब डागले, ज्यामुळे खामेनी यांचं कार्यालय पूर्णपणे उद्ध्वस्त झालं. या हल्ल्याच्या पहिल्या टप्प्यात अवघ्या 30 सेकंदात इराणमधील 30 महत्वाच्या शहरांना लक्ष्य करण्यात आलं. या हल्ल्यांमध्ये सुमारे 30 वरिष्ठ राजकीय आणि लष्करी नेत्यांचा मृत्यू झाल्याचा दावा सुद्धा करण्यात आला. अशा प्रकारे इराणच्या सर्वोच्च नेत्याचा मृत्यू झाल्यानंतर त्याचे पडसाद अख्ख्या जगभरात उमटलेत. जगभरामध्ये तणावाचं वातावरण निर्माण झालंय. भारतामध्येही याचे पडसाद उमटलेत. भारतातही अनेक शिया समुदायाच्या मुस्लिमांनी निदर्शनं केली. जम्मू काश्मीरमधील श्रीनगर, त्याचबरोबर UP-मधील लखनौ या ठिकाणी जोरदार निदर्शनं झाली. अमेरिका आणि इस्रायल विरोधात यावेळी घोषणाबाजी करण्यात आली. आमच्या सर्वोच्च नेत्याला अशा प्रकारे धोका देऊन मारण्यात आलं, मागून त्यांच्यावर वार करण्यात आला. एक खामेनी मेला तर 1000 खामेनी तयार होतील, याचा बदला घेण्यात येईल असं यावेळी या शिया समुदायातील मुस्लिमांकडून म्हणण्यात आलं. त्यामुळे अशा प्रकारे खामेनींचा मृत्यू झाल्यानंतर जगभरात याचे पडसाद उमटलेत. अमेरिका इस्रायल विरुद्ध इराण या संघर्षाचं पुढे कशा प्रकारे रौद्र रूप आपल्याला पाहायला मिळतं हे येत्या काळातच ठरेल. या सगळ्यांवर तुम्हाला काय वाटतं? तुमची याबद्दलची मतं कमेंटमध्ये सांगा. लोकमतला सबस्क्राईब करायला विसरू नका.